नमस्कार, माझ्या नवीन व्हिडिओला आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत। सोनालीची जिद। एका छोट्याशा गावात सोनाली नावाची एक मुलगी राहत होती। ती लहान असताना तिच्या आई वडिलांचं निधन झालं। गावातील लोकांनी तिला एका अनाथ आश्रम ठेवले। सोनाली खूप शांत आणि समजूतदार होती। इतर मुलं खेळत असताना ती मात्र एका कोपऱ्यात बसून पुस्तक वाचायची। तिच्या मनात एकच प्रश्न होतं, मोठं होऊन काहीतरी करून दाखवायचं। अनाथाश्रम फार सुविधा नव्हत्या। कधी पुस्तक कमी पडायचे, कधी दिवा नव्हता म्हणून ती रस्त्याच्या दिवाखाली अभ्यास करायची। अनेक वेळा लोक तिच्यावर हसले, अगं तू काय मोठं होणार? पण सोनाली हार मानणारी नव्हती। एकदा शाळेत स्पर्धा झाली, विषय होता माझा स्वप्न। सोनालीने इतकं सुंदर भाषण केले की सगळे थक्क झाले। तिने सांगितले, मी डॉक्टर होणार आहे, कारण मला अशा मुलांना मदत करायची आहे ज्यांचं कोण नाही। तिच्या शिक्षकांनी तिची मेहनत पाहून तिला मदत केली। हळूहळू सोनालीने खूप अभ्यास केला आणि शिष्यवृत्ती मिळवली। काही वर्षांनी सोनाली एक यशस्वी डॉक्टर झाली, पण ती तिचं भूतकाळ कधीच विसरले नाही। तिने त्या अनाथ आश्रम परत जाऊन अनेक मुलांना मदत केली। त्याच शिक्षणाची स्वप्न पूर्ण करण्यासाठी कथेचा संदेश। जन्म किंवा परिस्थिती आपलं भविष्य ठरवत नाही, आपली जिद्द आणि मेहनत आपल्याला उंचीवर नेते। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल कमेंट करा आणि लाईक करा आणि शेअर करा। सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।